कारण अगदी 50,000ची पहिली ऑर्डर अर्धा किलोवॉट. ही गोष्ट 12 वर्षापूर्वी. सोलरचं आत्ताच इतकं वाढलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम अनेक आल्यामुळे गव्हर्नमेंटच स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं. म्हणजे आमच्याकडे आता कित्येक तरी असे फोन येतात की आमची सिस्टीम बंद पडली, म्हणजे कस्टमर याच्यामध्ये भरायला लागतात. कोणीतरी XYZ लावली पण तुम्ही काम करत नाही, आता त्यांना सगळे त्यांचे पैसे मिळाले. तर असे म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी चालू असतात, तसं सोलरमध्ये. त्यामुळे सोलरचं ही नाव थोडंसं खराब करण्यात अशी लोक पण आहेत. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते द मॅक्स वुमन या आपल्या शो मध्ये. आज आपण भेटणार आहोत अश्विनी जगताप यांना. स्वागत आहे अश्विनी ताई तुमचं मॅक्स वुमन मध्ये. मी थेट प्रश्नाकडेच येणार आहे. एक बिझनेसमन म्हणून तुमची आजची ओळख आहे, पण लहानपणी आपण बिझनेसमन होऊ असा विचार तुम्ही केला होता का? नाही, असं लहान मुलं कधीच तसा विचार करत नाही. त्यांना ऍस्ट्रोनॉट आधी व्हायचं असतं. बरोबर. तसं माझं कधीच स्वप्न नव्हतं बिझनेस मध्ये येणं किंवा नोकरी करणं, असं कधीच नव्हतं. कारण मी 8वी मध्ये व्हॉलीबॉल जॉईन केलं, क्लब जॉईन केलं, आणि पूर्ण फोकस हे किंवा करिअर हे माझं खेळाकडेच होतं. त्यामुळे अगदी लग्न होईपर्यंत ग्राउंड आणि माझं एज्युकेशन कम्प्लीट करणं याच्यावरती फोकस होतं. मग असं काय झालं की लग्नानंतर तुम्ही व्यवसायात आलात? तर लग्नानंतर मला व्यवसाय, म्हणजे मी लग्नानंतर 15 वर्ष हाऊसवाईफ म्हणून होते आणि खूप सगळं चांगलं चाललं होतं. मुलं, नवरा, सासू सासरे यांच्याबरोबर व्यवस्थित सगळं सणवार साजरे करणं. कधी कारखान्यात जरी आमचं, म्हणजे आमचं वडिलोपार्जित कारखाना आहे, सासऱ्यांचं फॅक्टरी, तिथं जरी जाणं झालं तरी फक्त आपली खंडेनवमीची पूजा किंवा दिवाळीची पूजा अशा निमित्तानेच तिथं जाणं होत होतं. त्यामुळे कधी डोक्यात असं नव्हतं. परंतु काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले. त्याच्यानंतर मिस्टरांना नवीन बिझनेस, म्हणजे सोलरचं त्यांचं मास्टर्स झालं होतं US मधून, आणि युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामध्ये त्यांचं मास्टर्स झालं. आणि तिथे त्यांचे जे मेंटॉर आणि जे हे होते, गुरु होते, ते डॉक्टर योगी गोस्वामी म्हणून. तर त्यांची फार इच्छा होती की उन्मेषनी भारतामध्ये येऊन सोलरचं काम करावं. त्यामुळे ते मागं लागले होते. मग जेव्हा मिस्टरांनी त्यांचं मत सासऱ्यांजवळ मांडलं तेव्हा त्यांची थोडी नाराजी होती, कारण 2 व्यवसाय करणं अवघड. परंतु एकत्र येऊन त्यांनी विचार विनिमय केला आणि असं ठरवलं की पुण्यामध्ये ऑफिस काढायचं आणि ऑफिस अश्विनी सांभाळ. अशा पद्धतीने माझी व्यवसायाकडे वाटचाल एंट्री झाली. आणि तेव्हाही मला असं वाटायचं की अरे काय नुसतंच ऑफिसमध्ये जाऊन बसायचं, आपल्याला काही करायचं नाही, अशा कल्पनेने मी ते तिथे उतरले गेले. 15 वर्ष घर बघितलं आणि 15 वर्षानंतर तुम्ही व्यवसायात उतरला. किती अवघड गेलं, किती सोपं गेलं? आता जी कल्पना डोक्यामध्ये होती, काय चित्र होतं तिथे ऑफिसमध्ये गेल्यावर? नाही, मी म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा एक स्वभाव आहे की मी खूप विचार करत नाही. त्यामुळे मी जेव्हा एंट्री केली तेव्हाही मी काही विचार केला नव्हता. मी ऑफिसमध्ये जायचे आणि खूप काय आपल्याला मोठं अचीव, मला असं वाटायचं हे टेम्पररी आहे की त्यांना एक सपोर्टिंग हँड पाहिजे म्हणून. आणि माझ्या मिस्टरांचं मात्र पहिल्यापासून होतं की व्यवसाय करायचा असेल तर घरच्या लोकांमध्येच तो डिस्ट्रीब्यूट झालेला चांगला. बाहेरनं आपण हायर करण्यापेक्षा घरचा माणूस जो पोटतिडकीने प्रेमाने बघतो तेवढं बाहेरचं बघू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की थोडे, म्हणजे माझा असा धडसोडाचा स्वभाव असल्यामुळे मला वाटलं थोडे वर्ष ते बघतील आणि नंतर बरोबर आपण आहे त्या याच्यावरतीच येऊ. पण तसं झालं नाही, कारण नंतर मलाच या व्यवसायामध्ये गोडी वाढत गेली आणि इंटरेस्ट खूप आला. त्याच्यानंतर लोकांशी भेटणं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी भेटणं, आणि म्हणजे बऱ्याच जणांना, जेव्हा आमचं मशीन शॉपमध्ये फॅक्टरी जेव्हा मी जायचे तेव्हा मला आवर्जून सांगायला आवडेल की किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि कमिन्स, विलो या लोकांबरोबर आम्ही कामं करतो. तर जेव्हा मी फॅक्टरीत जायला लागले तेव्हा किर्लोस्करचे हायर मॅनेजमेंट, लोअर मॅनेजमेंट या सर्व लोकांनी मला इतका सपोर्ट केला आणि मला इतकं सन्मानाने वागवलं की त्यांना माहिती होतं की यांची कसली बॅकग्राऊंड नाहीये. म्हणजे कारण ते फील्ड खूप टेक्निकल आहे. मॅडमला कसली टेक्निकल बॅकग्राऊंड नसताना सुद्धा मॅडम इथे बघतात, त्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. आणि त्याच्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स वाढला आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जे काही वावर आहे तो कसा करायचा, काय करायचा, मी तिथून शिकले. अगदीच. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही ठरवलं की आता घर सोडून ऑफिसला आपल्याला जायचं आहे, तेव्हा निश्चित जी सगळ्या बायकांची कसरत होते तशी कसरत झालीच असेल. ती तुम्ही हँडल कशी केली? आता सुदैवाने असं झालं की घरचाच व्यवसाय असल्यामुळे
ते टाईमचं रिस्ट्रिक्शन्स आहे ते सुरुवातीला नव्हतं. त्यामुळे मी आपलं घरचं आटपून वगैरे जायचे. पुण्यामध्ये ऑफिसला जेव्हा सोलरचं ऑफिस पुण्यात आहे, तिथे एक सिनियर जण होते, त्यामुळे ते 10 वाजता ऑफिसला येणं आणि त्यांचं रुटीन होतं. पण वर्षभर तर सोलरचा कुठलाच आम्हाला काय म्हणतो, जेव्हा कुठलाही व्यवसाय सुरू करताना कुठलीच ऑर्डर येत नाही. आणि मी इतकी पॅनिक व्हायचे त्यावेळेस की असं कसं. आणि तो कंटिन्युअस घरी आल्यावरही तो विचार की आपल्याला एक पण ऑर्डर आली नाही, आपण 3 जणांचा स्टाफ ठेवला, सिनियर एवढा हायली पेड आपण ठेवलेला आहे, तर ते पेमेंट कसं जाणार, ते डोक्यात होतं. आणि मग तिथनं खरं तर जो म्हणतो ना की मला उद्देश की बाबा आपल्याला ऑर्डर आणली पाहिजे हे आणि मग घरात आलं तरी माझ्या सासूबाईंबरोबर हीच चर्चा व्हायची, मुलांबरोबर हीच चर्चा व्हायची, अरे आज मी 10 फोन केले, एकाचं पण ऑर्डर नाही. परंतु सासरे आणि मिस्टरांना हे सगळं बिझनेस बॅकग्राऊंड त्यांची पहिल्यापासून असल्यामुळे त्यांना माहिती होतं की असं लगेचच आज उठलं आणि व्यवसाय मोठा झाला असं होत नाही. आणि मग घरनं सुद्धा सासूबाईंचा खूप चांगला सपोर्ट होता. जेव्हा जेव्हा त्यांना लक्षात आलं की हिची गोडी वाढत चालली आहे आणि कामाला हिला अजून वेळ द्यायला गरज आहे, तेव्हा त्यांनी मग मला फ्री हँड दिला की नाही तू दिवसभर कामाला गेली तरी चालेल. तिथं मग माझी कधीच त्रेधा तिरपीट झाली नाही. मुलांनी आणि सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं. त्यामुळे घर आणि व्यवसाय याच्यामध्ये आता स्वतःचा व्यवसाय असल्याचे ऍडव्हान्टेज जसं मी घेतला, तसं डिसएडव्हान्टेज असं आहे की मला दिवस बाहेर जावं लागायचं. कधीतरी 7लाच उठून गेले, मिटिंग्स असल्या लवकर, तर बाहेर गावी गेले, उशीर झाला राहिले, असं पण कित्येकदा गेलं. त्यावेळेस सुद्धा घरातल्यांनी सगळ्यांनी छान सपोर्ट केला. आणि सगळी सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अगदी खरंय. कारण व्यवसाय करायचा म्हणजे 24 तास तोच विचार तुमच्या डोक्यामध्ये असतो. आणि मग अशा वेळेला मुलांनी वगैरे कधी तक्रार नाही केली? नाही, कधीच नाही. ऍक्च्युली झालं असं होतं की फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले होते आणि गरजही होती, कारण फॅक्टरी आणि सोलरचा बिझनेस वाढतो, हे दोन्हीकडे लक्ष ठेवण्याची गरज होती. त्यामुळे मुलांनी समजून घेतलं की नाही आता आईला हे बघावं लागणार आणि आई छान पद्धतीने हँडल करते आणि याचा फायदा बाबांना आणि आजोबांना होतोय हे त्यांनी पाहिल्यानंतर सगळ्यांनी छान सपोर्ट केला. खूप कठीण असतं खरं तर एकाच वेळी घरच्यांचा सपोर्ट मिळणं. आणि अर्थात एक नाही, सगळ्यांच्याच, म्हणजे सासरची मंडळी असतील, मुलं असतील, तर हा सपोर्ट मिळाल्यानंतर काय होतंय याचं उदाहरण तर तुमच्या रूपानं आहेच. पण इतर लोक असतात ज्याला आपण वर्किंग प्लेस मधली इतर मंडळी असतात, त्यांना जेव्हा एक फिमेल कलिग किंवा एक स्त्री कुठला तरी निर्णय सांगते आणि तो निर्णय राबवून घेते, हे बऱ्याचदा पटत नाही. तुमच्या बाबतीत काय झालं? कदाचित असंही वर्कर्सला वाटू शकतं की काल परवाची आलेली ही मुलगी ही आता आमच्यावर डिसिजन थोपवते किंवा ही आमची बॉस बनून आली आहे. हे कसं हँडल केलं? नाही, हे म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. अजूनही आपल्या समाजामध्ये अशी कल्पना आहे की एखादी बॉस स्त्री असेल किंवा म्हणजे ओनर असेल तर या लेडीकडनं अजूनही पुरुषांना ऑर्डर घेतलेलं आवडत नाही. ते तोंडावर बोलून दाखवत नाही. पण तोंडावर बोलणारे सुद्धा किस्से आहेत की मला व्यवसायातच आमची मीटिंगला बसलेलं असताना मी काही सासरे मिस्टर सगळे होते आणि मी बोलल्यानंतर एक जण सरळ म्हटले की बिझनेस करताना बायकांनी जास्त बोलायचं नाही म्हणून. तर म्हणजे तो मला शॉक होता. परंतु माझे सासरे आणि मिस्टरांचा खूप सपोर्ट असल्यामुळे ते म्हटले की तिचं बोलण्याचंच काम आहे आणि ती व्यवस्थित करते. तर त्यामुळे मला कधीच असं हे झालं नाही आणि मी त्या गोष्टीला कधी घाबरले पण नाही. पण ह्या गोष्टी आहेत अजूनही समाजामध्ये आहे. मी कॉर्पोरेट क्षेत्रात इतकी फिरते तर 100 पैकी 1 माणूस जो असा असतो की त्याला माझ्याशी बोलणं म्हणजे स्त्री म्हणून की निगोशिएट करणं हे आवडत नाही. आणि नशिबाने की आम्ही दोघंही, मिस्टर आणि मी दोघंही व्यवसाय करत असल्यामुळे ही कला मी शिकून घेतली की हा या व्यक्तीला हे आवडत नाही ना, मी बरोबर त्या व्यक्तीच्या मध्ये किंवा बिझनेसच्या ह्याच्यात जात नाही, मग ते सगळं हँडल करतात. पण ह्या गोष्टी आहेत अजूनही. पण जेव्हा काही निर्णय मला घ्यावे लागले ते निर्णय कसे घेतले? नाही, आता फॅक्टरीमध्ये जेव्हा रिसेशन चालू झालं होतं आणि खूप मोठे निर्णय घ्यायची वेळ आली होती आणि मी म्हणजे नुकतंच 1 वर्षच झालं असेल मी व्यवसाय बघायला सुरुवात केली. आणि माझ्या मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा स्वभाव असा आहे की ते खूप इमोशनली व्यवसाय करतात. आता हा चांगला आणि म्हणजे काय म्हणतात गुण आणि दुर्गुण दोन्हीमध्ये मोडतो. पण जेव्हा रिसेशन आलं आणि परिस्थिती खालावी लागली तेव्हा ते दुर्गुणमध्ये जायला लागलं. मग अशा वेळेस मी जेव्हा फॅक्टरीत गेले तेव्हा बरेच जे जुने कामगार होते त्यांना मला काढायला लागलं. तो डिसिजन घ्यायला लागला. त्याच्यानंतर बघायला गेलं तर तिथे इतके म्हणजे काय म्हणतो
अनवॉन्टेड कॉस्ट खूप ठिकाणी जात होती, तिथे ते कटौती केली. त्यानंतर काही कामगारांचे असं होतं की सॅलरी आणि त्यांचं काम हे कुठेच मॅच होत नव्हतं, मग तिथे कठोर निर्णय घ्यावे लागले. म्हणजे आमच्या 100 लोकांचं फॅक्टरी होती, तिथे अशी कमी करत 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 त्यावेळेस कामगारांचा रोषही होता, परंतु कामगारांनाही माहिती होतं कारण यांची गुडविल कमवलेलं होतं, त्यामुळे मॅडम करतील ते चुकीचं करणार नाही. आणि कदाचित माझे काही डिसिजन चुकले असतील, परंतु सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी कायम सांभाळून घेतलं आणि कुठलाही डिसिजन घेताना विचार विनिमय करणं हे मी तिथनं शिकले. आणि म्हणजे डिसिजन योग्य अयोग्य आहे आणि तो आपला चुकला हे पण ऍक्सेप्ट करणं हे पण मी त्यांच्याकडनं शिकले. पण त्यांनी माझ्या प्रत्येक डिसिजनला सपोर्ट घेतला आणि तेव्हा बऱ्याच म्हणजे आम्ही 5-6 महिन्यात खूप घडामोडी फॅक्टरीमध्ये केल्या आणि ते त्या सगळ्याच्यावरती कंट्रोल केलं. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या घरच्यांना जरा कॉन्फिडन्स आला की हा ही काहीतरी करू शकते, म्हणजे हिच्यात काहीतरी गट फिलिंग आहे की म्हणजे भलेही हिचे डिसिजन त्यावेळेस चुकीचे होते परंतु ते बिझनेससाठी योग्य होते. कारण 50 लोक कामावरनं कमी करणं तर खूपच मोठा डिसिजन होता. अकाउंटंट बदलणं, CA बदलणं हे सगळे खूप मोठे मोठे डिसिजन त्यावेळेस घेतले गेले. त्यावेळेस सासऱ्यांचा थोडा विरोध असायचा, परंतु त्याच्यात आउटपुट दिसायला लागल्यानंतर मग ते खुश झाले. मग बऱ्यापैकी जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवली. पण हे डिसिजन घेताना भीती नाही वाटली का? कारण मी आधी सांगितलं मी खूप विचार करत नाही, मला फक्त ते दिसत असतं की हे चुकीचं आणि इथं काहीतरी केलं पाहिजे आणि त्यावेळेस जे काही डोक्यात येईल ते मी म्हणजे डिसिजन मी घ्यायचे नाहीत. माझ्या डोक्यात आलं की मी सांगायचे की हे मला वाटतंय, आपण हे करून बघू. पण कधी कधी त्याला नकार आला तर मात्र मी हट्टीपणाने ते करून घ्यायचे. म्हणजे स्वतःचा निर्णय त्याच्यावर तुम्हाला विश्वास असायचा. पण आता हे सांगताना खरंच खूप सोपं वाटतंय, पण जो व्यवसाय त्यांनी इतकी वर्ष सांभाळला, सुरू केला, त्यामध्ये एखाद्या सुनेनं एखादं मत व्यक्त करणं आणि त्यावर निर्णय घेणं हे किती सोपं तुमच्यासाठी केलं आणि किती अवघड त्यांच्यासाठी केलं? गंमत सांगायची झाली तर म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी नाना म्हणायचो, तर त्यांना तसं फारसं वाटत नव्हतं की मी सोलर बघते ठीक आहे पण फॅक्टरीत यावं. कारण खेडशिवापूरला आमची फॅक्टरी आहे, तिथे माझ्या सासऱ्यांना खूप मान सन्मान आहे. मग त्यांना असं वाटायचं की नाही घरातली सून येऊन बघू नये. हे त्यांच्या म्हणजे वैयक्तिक असा हट्ट नव्हता, परंतु त्यांना माझ्यासाठी ते वाटायचं की नाही सुनेनी बघण्याची एवढी वेळ, परंतु समाज जसा बदलत गेला तसं तेही बदलणाऱ्यातले होते. त्याच्यामुळे त्यांनी ते ना हळूहळू ऍक्सेप्ट केलं. आईंनी माझ्या सासूबाईंनी खूप सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं नाही तिला बघू दे, कामाचा तुमच्या दोघांनाही ताण वाढतोय, ती येईल ते डिसिजन घेईल. मग ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि फॅक्टरीत जायला लागले होते. इतकी वर्ष मुख्य शिक्षण तुमचं जे आहे ते खरं तर कला शाखेतलं आहे. हा सगळा जॉब जो आहे हा बऱ्यापैकी टेक्निकल आहे. खूपदा मुलं MBA करतात, त्यानंतर व्यवसायात उतरतात किंवा अनेक त्या गोष्टीतले टेक्निकल शिक्षण घेतात. तुम्ही मात्र कला शिक्षण, त्यात 15 वर्षाचा गॅप आणि मग बिझनेस, हे कसं जमवलं? त्रास नाही झाला या सगळ्याचा? नाही, बिझनेस करायला किंवा काय करायला वय लागत नाही. पहिली गोष्ट तुमच्यावर जबाबदारी आली पाहिजे. कुठली जबाबदारी आली की ती स्त्री, एकतर महिलांमध्ये तो गुण असतो की तुमच्यावरती जबाबदारी आली, वेळ आली की तुम्ही सगळं यशस्वीपणे करता. तसंच माझ्या बाबतीत झालं. टेक्निकल म्हणायचं झालं तर मला टेक्निकल सपोर्ट ऑलरेडी सासऱ्यांचा होता, मिस्टरांचा होता, त्याच्यामुळे ती पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती पहिल्यापासून होती. फक्त मी त्यांना हेल्पिंग हँड म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन, फॅक्टरीमध्ये जे काही घडामोडी होतात किंवा सोलरमध्ये जे काही आमचं प्रोक्युरमेंट करायची आहे, निगोसिएशन करायचे आहेत. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं ते इमोशनल बिझनेस करतात, त्यामुळे मला जिथे पैसा आहे तिथे लक्ष देणं जास्त भाग पडलं. आणि त्याच बिझनेस एक्झॅक्टली बिझनेस तुम्ही नाव कमवता ते खूप महत्वाचं आहे, ते त्यांनी कमवलं होतं. पण जे पैसा कमवायचं काम होतं ते कदाचित मी आल्यानंतर ते जरा जास्त जोरात, त्यांनी पैसा म्हणत नाहीये की पैसा त्यांनी कमवला नाही, खूप कमवला, परंतु जेव्हा क्रुशियल वेळ होती त्यावेळेस डिसिजन घेऊन ते करणं. त्यामुळे टेक्निकल याच्यात मी जास्त विचार करत नाही. टेक्निकली सगळं मिस्टर बघतात. आता त्यांच्याबरोबर राहून वगैरे बऱ्याचशा गोष्टी माहिती पडलेल्या आहेत, नाही असं नाही, परंतु निगोसिएशन करणं, त्याच्यानंतर परचेस करणं, प्रोक्युरमेंट वगैरे या गोष्टी मी बघते. सोलर इंडस्ट्री आपण आता बघतोय की खूप नावारूपाला येते. अनेक लोक याच्यामध्ये व्यवसाय म्हणून बघायला ते तयार आहेत. तुम्ही या व्यवसायामध्ये इतकी वर्ष आहात, या इंडस्ट्रीबद्दल तुम्ही काय सांगाल?
तर सोलरमध्ये यायचं कारण हे असं होतं की मिस्टरांचं मास्टर सोलरमध्ये झालं होतं आणि सोलरचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस म्हणजे हार्डली 7-8च कंपन्या इंडियामध्ये होत्या की ज्या त्या हे व्यवसाय करत होत्या. आणि हा आता इतका ग्रोईंग बिझनेस म्हणता येईल की प्रत्येक छोटा मोठा सुद्धा व्यक्तीला वाटतं की सोलरमध्ये येणं, पण तो इतका सोपा नाही आहे. हा खूप टेक्निकल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं डिझायनिंग किंवा ही सिस्टीम रन करण्यासाठी जे काय लागतं ते अगदी पर्टिक्युलर लागतं. माझे मिस्टर त्यामध्ये एकदम परफेक्ट आणि त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थितच लागतात. तर हा व्यवसायामध्ये सध्या कसं झालंय की विजेचं तर आपल्याला माहिती दर वाढतच चाललेले दिवसेंदिवस. त्यामुळे सोलरला खूप डिमांड आलाय आणि गव्हर्नमेंट पण याला खूप छान सपोर्ट करतं. गव्हर्नमेंटच्या निरनिराळ्या स्कीम्स आलेल्या आहेत की सूर्यघर योजना आहे, त्याच्यानंतर कुसुम योजना आहे. त्यामुळे अगदी खेडोपाडी जिथं आपण पोहोचू पण शकणार नाही तिथे सोलर जाऊन पोहोचलेला आहे. तर सोलरला आता खूप छान व्यवसायाचं रूप म्हणता येईल की भारतामध्ये आहे. तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष आहात, जसं म्हटलं की आता कुठे ते ती इंडस्ट्री म्हणून खरं तर ओळखली ग्रो जाते. झालेली आहे. तुम्ही गव्हर्नमेंट आणि त्याबरोबर सेमी गव्हर्नमेंट अशा दोन्ही ठिकाणी काम करता. या सगळ्यामध्ये काम करताना तुम्हाला काय वाटतं की या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर काय असलं पाहिजे किंवा काय पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे? या इंडस्ट्रीमध्ये यायचं तर एक तर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये यायचं तर त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला समजून घेतली पाहिजे. आणि सोलर हा असा विषय ट्रेडिंग वगैरे नाही आहे, ह्याच्यामध्ये प्युअरली टेक्निकल आहे. तर तुम्हाला टेक्निकल सपोर्ट हा पाहिजेच पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या सोलरची सिस्टीमची गॅरंटी पॅनल्स बाकीच्या सगळ्या प्रोडक्टची 20-25 वर्ष देता, तर तुम्हाला तो 20-25 वर्ष तो प्रोजेक्ट रन झाला पाहिजे असेच डिझाईन केलेलं पाहिजे. तर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर काय पद्धतीचं टेक्निकल शिक्षण असायला हवं असं हा. तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये टोटली टेक्निकल आणि इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड असेल तर सगळ्यात चांगलं. आणि सर्वजण हा व्यवसाय करू शकता, परंतु टेक्निकल सपोर्टची फार गरज आहे. हा, म्हणजे किमान तुमच्याकडे नसेल तर तो टेक्निकल सपोर्ट तुम्ही तुम्ही हायर करू शकता. हो. पण ह्या व्यवसायात उतरणं किती सेफ आहे? कारण आपण बघतोय की स्टार्टअप्स जे आहेत यांची संख्या बरीच झालेली आपल्याला दिसती आहे, पण सक्सेसफुल स्टार्टअप्स मात्र फार कमी नंबर्समध्ये आहेत. त्या पद्धतीनं या सोलरचं नाव म्हणजे कुठली तरी एखादी नवीन इंडस्ट्री तयार होते, त्याची टर्मिनॉलॉजी वापरली जाते आणि मग नंतर लक्षात येतं की याच्यातनं बिझनेस करणं फारच अवघड आहे किंवा त्याला खूप पोटेन्शियल लागतं. तसं या इंडस्ट्रीबद्दल आहे का? सोलर बद्दल तुम्ही नक्की काय सांगाल या इंडस्ट्रीबद्दल? तर ह्या इंडस्ट्रीमध्ये पोटेन्शियल खूप आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम खूप आहेत आणि आता काळाची गरज पण आहे. तुम्ही नैसर्गिक ऊर्जा किंवा हे गो ग्रीन यामध्ये हे सगळं येतं. त्यामुळे तुम्हाला नक्कीच या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ दिसते पूर्वीपेक्षा. परंतु त्याचं एक असं झालेलं आहे की प्रत्येकाला या इंडस्ट्रीत यायचं आणि सुरुवात करतात. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री थोडी म्हणजे मला सांगायला फार वाईट वाटतं की थोडंसं या इंडस्ट्रीबद्दल लोक म्हणजे साशंक नजरेने पण बघतात. कारण तुम्ही म्हणजे आमच्याकडे आता कित्येक तरी असे फोन येतात की आमची सिस्टीम बंद पडली, म्हणजे कस्टमर याच्यामध्ये भरडला जातो. ती कोणीतरी XYZ लावली पण तू नीट काम करत नाही, आता त्यांना सगळे त्यांचे पैसे मिळाले, आता ते आम्हाला रिस्पॉन्स देत नाही, तर तुम्ही AMC घ्या का, तुम्ही ते रिपेअर कराल का. तर असे म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी चालू असतात, तसं सोलरमध्ये. त्यामुळे सोलरचं ही नाव थोडंसं खराब करण्याचं अशी लोक पण आहेत. या इंडस्ट्रीची म्हणजे सोलार ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. आता सध्या यामध्ये अनेक तरुण येण्यासाठी बरेच इच्छुक असतात. तुम्ही या सगळ्यांना काय सांगाल? त्यांच्याकडे काय पद्धतीची क्वालिफिकेशन असली पाहिजे? नक्कीच. आता बरेच जण गोग्रीन हा म्हणजे गोग्रीनकडे जाण्याचा प्रयत्न करतात. तर सोलर ही खूप छान इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे यायचं असेल तर मुळात पेशन्स असले पाहिजे. तुम्ही पेशन्स बाळगा. त्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड पण म्हणजे फायनान्शियली पण हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तसंच तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि कुठलीही म्हणजे आता जेव्हा आम्ही पहिल्यांदा कुठली ऑर्डर घ्यायला जातो तेव्हा आम्ही प्रथम त्यांचं बिलाचं ॲनालिसिस वगैरे करतो. आणि जिथे कॉस्ट कमी करता येईल, म्हणजे सुरुवातीला जेव्हा बिल बघतो तेव्हा असं लक्षात येतं की 15-20% तर त्यांच्या इलेक्ट्रिसिटी आणि ह्याच्यामध्येच किंवा त्यांचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्येच चूक आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही पहिल्यांदा ते सांगतो की ही कॉस्ट तुम्ही कमी करा. तर ती कॉस्ट कमी केल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला आत्ता जी
सुरुवातीला एक्झाम्पल की तुम्हाला 100 किलोवॉट लागते, पण ती कॉस्ट कमी करून, त्यांची हिडन कॉस्ट कमी करून आम्ही, म्हणजे पेनल्टी लागते, बिलामध्ये बऱ्याच फॅक्टर्स असतात ते कस्टमरला कळत नाही, आम्ही पहिले ते एज्युकेशन देतो की बाबा तुम्ही ह्या गोष्टीवरती कमी केलं तर तुम्हाला ही कॉस्ट तुमची एमएससीबी कडनं जी फाईन येते ती कमी होईल. तर त्याच्यानंतर आम्ही डिझाईन करतो की तुम्हाला एक्झॅक्टली किती किलोवॉटची सिस्टीम पाहिजे. त्या सिस्टीम नंतर मग आपण त्यांना पेबॅक द्यायला लागतो, म्हणजे जिथं कस्टमरचं सेव्हिंग होतं तरच ते कुठली गोष्ट करू शकतात. तर सेव्हिंग तुम्हाला देता आलं पाहिजे. या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या एकमेकांशी लिंक्ड आहेत, परंतु तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तुम्ही कस्टमरला ते कन्व्हिन्स करणं, त्या प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करणं, सोलरमध्ये काय बेनिफिट्स आहेत ते सांगणं, या सगळ्या तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. थोडक्यात असं आहे की बऱ्यापैकी पेशन्सची पेशन्स पाहिजे. आताच या घडीला सुद्धा आमचं जरी नाव कंपनीचं झालं असलं तरी आम्ही 100 कस्टमर बघितले तर त्यातले 3 कन्वर्ट होतात. हा रेशो खूपच खूप कमी. याचं कारण पण असं आहे की सगळं एज्युकेशन दिल्यानंतर एंडला जाते कॉस्ट आणि कस्टमर बघतो शेवटी कॉस्ट. असे बरेच कस्टमर जे आहेत, आमचे रिपीटेड ऑर्डर्स आहेत की त्या कस्टमरला कॉस्ट हा मॅटर असतो, त्यांचा पेबॅक आला की मग तुम्ही किती कॉस्ट असेल ते बघत नाही, कारण त्यांना माहिती असतं हे टेक्निकल पूर्ण फील्ड आहे आणि याच्यामध्ये टेक्निकल पर्सन आणि टेक्निकल कंपनीच असलेली चांगले, त्यामुळे ते कॉस्टवर जास्त विचार करत नाही. आणि सुदैवाने आमचे बरेचसे क्लायंट तसेच आहेत, डोमेस्टिक नाहीये, ते सगळे कॉर्पोरेट याच्यातले तेच क्लायंट आहेत. म्हणजे ज्यांना या सेक्टरमध्ये यायचंय त्या तरुणांनी या गोष्टींची खरं तर नोंद घेतली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय याच्यामध्ये उतरू नये. कारण सध्या गो ग्रीन हा एक खूप फॅन्सी टर्म म्हणून वापरला जातो. टेक्निकल स्ट्रॉंग असणं आणि तुम्हाला ती ऑर्डर कन्व्हर्ट पण करता आली पाहिजे आणि ऑर्डर आल्यानंतर ती यशस्वीपणे इन्स्टॉलेशन पण करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी, कारण बऱ्याचदा काय होतं की मार्केटिंगला टीम असेल तर तुमचं काम बोलून जातं की XYZ इथं लावलं तर खूप छान नाव आहे, तर आमच्याकडे मार्केटिंगला कोणी नाही, पण माउथ टू माउथ पब्लिसिटी करून ते झाले. तर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तुम्ही याच्यावरती नक्कीच फोकस केला पाहिजे की टेक्निकल नॉलेज आणि मार्केट कुठे कुठे याच्यावरती विचार करू. अगदीच. म्हणजे फक्त तुम्ही शिक्षण घेतलं म्हणून यामध्ये उतरणार असाल तर सावधान, असंच खरं तर असे काही सांगतायत असं आपण गृहीत धरूया. ज्या पद्धतीनं तुम्ही एक्सप्लेन करता आहात त्या अनुषंगानं लक्षात येत आहे की हा बिझनेस तसं काही इतकं सिम्पल नव्हता. पहिली ऑर्डर लक्षात आहे? अगदी पहिली ऑर्डर मी कधीच विसरणार नाही, कारण अगदी 50,000ची पहिली ऑर्डर 0.5 किलोवॉट. ही गोष्ट एक 12 वर्षापूर्वी 0.5 किलोवॉटची पहिली ऑर्डर आली आणि एक गृहस्थ होते आमच्या ऑफिसमध्ये, पहिल्यांदा ते आले. आधी खूप जण येऊन जायचे त्यामुळे असं वाटायचं की हे येऊन गेले. तेव्हा मिस्टर नव्हते, मी ऑफिसमध्ये बसले होते. त्यांनी सगळी माहिती दिली आणि धनकवडीमध्ये माझं घर आहे, तुम्ही व्हिजिटला याल का? मी व्हिजिटला टीम पाठवली. तेव्हा 2च जण होतो, म्हणजे माझ्याबरोबर हाताखाली 2च होते टीम मेंबर. मग व्हिजिट केल्यानंतर आम्ही स्वतः दोघं नवरा बायको तिथं जाऊन आलो आणि 0.5 किलोवॉटची सिस्टीम आम्ही तिथं बसवली. ती बसताना सुद्धा, कारण माझ्या आयुष्यातली पहिलीच ती अशी वेळ होती, त्यामुळे सोलर चालतंय का नाही ही भीती मला तेव्हाही होती. आणि जेव्हा 2-3 दिवसांनी त्यांचा फोन आला, अहो खूप छान जनरेशन झालंय आणि खूप म्हणजे मला खूप आवडलंय, माझ्या शेजारच्यांना पण करायची आहे. आणि 4 दिवसातच शेजारच्यांनी दुसरी ऑर्डर दिली. तेव्हा मग लक्षात आलं की नाही, म्हणजे सिस्टीम डिझाईन करणं आणि हे आपल्याला, आपण त्याच्यात यशस्वी झालो आहोत म्हणून. आता तुम्ही खूप कॉर्पोरेट्स बरोबर काम करता आहात, तर हे टप्पे नक्की कसे होते? ह्या सगळ्या 12 वर्षाचा हा प्रवास आहे आणि तो इकॉनॉमिकली सस्टेन करण्याचाही खूप मोठा प्रयास आपल्याला दिसून येतोय. हे टप्पे आयुष्यातले नक्की कसे होते आणि त्या कशाबद्दल तुम्ही कसं डील केलं नक्की? मी सांगितलं ना आधीच की ऑफिसमध्ये हायली पेड पण एक जण होते, त्यामुळे मला पहिले 2 वर्ष तर अजिबातच काम नाही. पण आम्ही मिस्टरांनी नंतर डिसिजन घेतलं की आपण फ्रँचायझी घेऊ आणि ऑफिसचा एक हाफ पार्ट होता तो थोडा डेकोरेटिव्ह होता. तर आम्ही UPS आणि इन्व्हर्टर ही सायबर पॉवर म्हणून अमेरिकन कंपनी, त्यांची फ्रँचायझी घेतली. वारी म्हणून सोलरमध्ये प्रसिद्ध आहे, त्यांचे वामॉल म्हणून च्या अंडर काही प्रोडक्ट होते सोलरचे, ते आम्ही डिस्प्लेला ठेवले. आणि रिटेलिंगचा छोटासा व्यवसाय आम्ही तिथे चालू केला. परंतु मेन आमचा जो कोर बिझनेस होता तो सोलर प्रोजेक्ट करणे हाच होता. तर जी 0.5 किलोवॉटच्या ऑर्डर नंतर मला आठवते की जनसेवा फाउंडेशन म्हणून CSR थ्रू आम्ही ऑर्डर आम्हाला मिळाली. ती ऑर्डरही दिली होती त्यांनी दुसऱ्यांना, पण समहाऊ
आम्ही तिथे भेटायला गेलो आणि त्यांना जेव्हा समजलं की आम्ही सोलरमध्ये काम करतोय तर त्यांची इच्छा होती की आम्ही ते प्रोजेक्ट करावं. आणि ती 20 किलोवॉटची मोठी ऑर्डर होती. ती अख्खं हॉस्पिटल डोळ्यांचं ऑपरेशन करतात आणि रविवारी तिथे लाईट जाते. लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम असा व्हायचा की डोळ्यांचं ऑपरेशन करताना लाईट गेलेलं चांगलं नाही. मग जनसेट वरती चालू करणं आणि हे अगदी ते आड बाजूला आहे, पानशेतच्या तिकडे आड बाजूला. तर त्यामुळे त्यांना अशी सिस्टीम पाहिजे होती की लाईट वरती नाही, जेव्हा ऑपरेशन होते ते पूर्ण सोलरवरती चालेल. मग आम्ही तिथे ऑफ ग्रीड 20 किलोवॉटची सिस्टीम एक 12 वर्षापूर्वीच केली होती. ती सांगायचं झालं तर ती आत्तापर्यंत रनिंगमध्ये होती. आता त्यांनी नेट मीटरिंग करायचं म्हणून ऑन ग्रीडला शिफ्ट केली. तर ती एक मोठी पहिली ऑर्डर होती. आणि त्याच्यानंतर सिद्धिविनायक टेम्पल मुंबईचं, तिथे मग आम्हाला चांगला ब्रेक मिळाला. त्यांच्या थ्रू बरीच लोकांचे कॉन्टॅक्ट झाले आणि अनेक लोकांना भेटायला मिळालं. त्यानंतर मग म्हणजे दुसरी ऑर्डर आम्हाला देवकृपेने सिद्धिविनायक एक इंडस्ट्री आहे त्यांची मिळाली. तिथे पण गंमत अशी झाली की ती त्यांनी ऑर्डर दिली होती आणि जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा ते म्हणले की नाही मॅडम आमची ऑर्डर वगैरे फायनल झाली. आम्ही म्हटलं फक्त आम्हाला 1 दिवस द्या तुम्ही. मग आम्ही मिस्टरांनी त्याच्यावरती स्टडी केला आणि त्यांना बरेचसे बेनिफिट्स सांगितले की हे 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 अशा पद्धतीने स्ट्रक्चर. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मिटिंगला गेलो तेव्हा ते सगळं प्रेझेंट केलं आणि नंतरच त्यांचा लगेचच त्या फोन आला की तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि तुम्ही आमचं जे बेनिफिट सांगितलं तर आता आमची इच्छा आहे की आम्हाला तुमच्याबरोबर जायचं आहे. ती सगळ्यात मोठी ऑर्डर होती आमची 500 किलोवॉटची. त्याच्यानंतर लगेच आणि त्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या ऑलमोस्ट सगळ्या पार्टनरच्या इथे आपले सोलर लागलेले आणि तेही बऱ्याच जणांना आमचे कॉन्टॅक्ट देतात की ही एजन्सी चालू आहे. एक आहे की जर व्यवसायामध्ये तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला मार्केटिंगची फार गरज पडत नाही. आणि त्याचं उदाहरण तुम्ही खरं तर सांगितलेलं आहे. गो ग्रीन हा शब्द आपल्याला कितीही फॅन्सी वाटला तरी मुळात तो व्यवसायामध्ये कन्वर्ट करताना काय अडचणी येऊ शकतात हे आपण आत्ताच ऐकलेलं आहे. पण आता इथून पुढे म्हणजे तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा सोलर विषयी फारशी माहिती नव्हती, जनजागृती नव्हती. आता इथून पुढे या व्यवसायाकडे तुम्ही कसं बघता? आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा बऱ्याच जणांना वाटायचं की सोलर हे म्हणजे फेक आहे, हे नुसतं पैसे काढू काम आहे. आणि गव्हर्नमेंटच्या पण एवढ्या काही स्कीम नव्हत्या आणि खूप कॉस्टली जायचं प्रोजेक्ट करणं. तरी काय अशी लोक होती की त्यांना पॅशनेट होती, त्यांनी ते सोलरचे प्रोजेक्ट केलेले होते. आम्ही त्यावेळेसही असे काही प्रोजेक्ट स्वतः मी आणि मिस्टर आम्ही व्हिजिट केलेल्या होत्या. कसं केलं काय त्या काळात 100 किलोवॉट म्हणजे 15-20 वर्षापूर्वी ते खूपच रेअरली असं होतं. आणि सोलरचं आत्ताच इतकं वाढलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम अनेक आल्यामुळे गव्हर्नमेंटच स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं. त्यामुळे आम्हा सुद्धा लोकांना काम करण्यामध्ये खूप काय म्हणतो त्याला की ऑपॉर्च्युनिटी वाढलेली आहे. गव्हर्नमेंटच्या ऑलमोस्ट सगळ्या आता त्यांनी जेवढ्या काही झेडपीच्या बिल्डिंग्स असतील किंवा जे काही गव्हर्नमेंटचे बिल्डिंग्स असतील ते टेंडर फ्लोट करतात, तिथे आपण लावतोय. त्याचप्रमाणे डोमेस्टिक याला खूपच स्कोप आहे. डोमेस्टिक आता तुम्ही जर बघायला गेलं की छोट्या घरापासून मोठ्या घरापर्यंत तुम्हाला सोलर बघायला मिळेल, जे की पूर्वी ह्याच लोकांचा विश्वास नव्हता सोलर असा आहे. तर गव्हर्नमेंटने चांगला पुढाकार घेतल्यामुळे घरोघरी आता सोलर तुम्ही बघू शकता. शेतामध्ये तर या स्कीम अंतर्गत इतके पंप लागलेले आहेत. आत्ताच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आत्ताच केलेलं आहे सोलर पंपाचं. तर अशा पद्धतीने सोलरमध्ये खूप चांगलं चालतं. थोडक्यात सोलर इंडस्ट्री खूप व्हास्ट जरी असली आणि प्रॉफिटेबल जरी असली तरी मुळात एखाद्या बिझनेसमध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच. पण याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर एखाद्या महिलेने ठरवलं आणि तिला एक योग्य सपोर्टिंग सिस्टीम मिळाली तर ती कुठल्याही वयात काय करू शकते याचं उदाहरण आत्ताच आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तुमच्या या सगळ्या व्यवसायाला मॅक्स वुमनकडनं खूप खूप शुभेच्छा.